मंडळी थांबा, जर तुम्ही एसटी ने प्रवास करता आणि अर्ध तिकीट त्याचबरोबर मोफत सवलत मिळवत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण पुढच्या काही दिवसात तुमची एसटीची सवलत पूर्णपणे बंद होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यात मी सांगणार आहे की किती दिवस उरलेत, कार्ड कसं आणि कुठे काढायचं आणि कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या न्यूज चॅनल मध्ये. अजून जर तुम्ही एसटी बससाठी NCMC कार्ड काढले नसेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की हे कार्ड कोणासाठी आहे, हे कार्ड नेमकं कुणी काढायचं, त्याचबरोबर हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख काय सांगितली आहे आणि याचा फायदा कोण कोण घेऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी सर्वात आधी सुरुवातीलाच तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे कार्ड म्हणजेच NCMC कार्ड काय आहे. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. ज्या कार्ड बद्दल तुम्ही कुठे ना कुठे पाहिलं असेल किंवा ऐकलं देखील असेल. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला एसटी मध्ये प्रवाशांकडे हे कार्ड देखील दिसणार आहे. जे एसटी महामंडळाने प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू केलेला आहे. आतापर्यंत सवलतीच्या तिकिटासाठी वेगवेगळी कागदपत्रे, ओळखपत्रे, आधार कार्ड व इतर काही गोष्टी दाखवायला लागायच्या. पण या कार्डमुळे ती संपूर्ण प्रक्रिया एका डिजिटल कार्डवर येणार आहे. हे कार्ड एकदा ऍक्टिव्हेट झालं की तुम्हाला प्रवासादरम्यान वेगवेगळी कागदपत्र सोबत बाळगण्याची अजिबात गरज नाही. फक्त एक कार्ड आणि तुमचा प्रवास सुरळीत होणार आहे. आणि मंडळी तुम्हाला सांगायचं झालं तर हे कार्ड काढण्याची सुरुवात अनेक दिवसांपासून सुरू आहे. कित्येक महिने झाले एसटी डेपो मध्ये हे कार्ड काढणे सुरूच आहे. पण आता देखील अनेक नागरिकांनी म्हणजेच महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्ड काढलेलं नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये म्हणजेच उद्या, परवा आणि तेरवा या 3-4 दिवसामध्ये आता NCMC कार्ड एसटी बसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला मोफत प्रवास, एसटी सेवांमध्ये अर्ध तिकीट हे तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला तिकिटाचे संपूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि जर तुमच्याकडे कार्ड आणि पैसे दोन्ही देखील नसेल तर तुम्हाला एसटी बसमधून बाहेर पडावे लागेल. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट योग्यरित्या समजेल. आता मी तुम्हाला सांगतो हे कार्ड कोणासाठी आहे, याचा फायदा कोणाला होतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या कार्डचा फायदा नेमका कोणाला होणार आहे. पुढील पैकी सर्व प्रवासी वर्गांना याचा फायदा होऊ शकतो. पहिलं म्हणजे महिला, 50% भाडे सवलत घेणाऱ्या महिला, 65 ते 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक यांना देखील महिलांप्रमाणेच 50% सवलत मिळते. त्याचबरोबर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक त्यांना मोफत प्रवास मिळतो. आणि विद्यार्थ्यांना सवलतीचा पास मिळतो. आता काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना देखील NCMC कार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना देखील हे कार्ड काढणे बंधनकारक ठरणार आहे. आता या प्रत्येक वर्गाबद्दल जरा सविस्तर सांगतो, जेणेकरून तुम्हाला नेमकं कळेल की तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही सदस्य या योजनेत बसणार आहे का नाही. त्यामुळे लक्षपूर्वक पुढील 1 मिनिट व्हिडिओ बंद करू नका. त्याचबरोबर महिला प्रवासी सर्वात पहिल्या आकड्यावर आपल्या येणार आहेत, त्या म्हणजे महिला प्रवासी. राज्यातील महिलांना एसटी प्रवासात तिकिटावर 50% सवलत दिली जाते. ही सवलत घेण्यासाठी आता NCMC कार्ड असणं अनिवार्य होणार आहे.
म्हणजे कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकिटाचं भाडं त्या ठिकाणी तुम्हाला भरावं लागेल. रोज कामासाठी बाजारासाठी जाणाऱ्या महिलांसाठी हे कार्ड नसणं म्हणजे थेट खिशाला फटका बसण्यासारखं आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक महिलेने हे कार्ड आजच्या आज काढून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, या वयोगटातल्या आजी आजोबांना एसटी तिकिटावर 50% सवलत मिळते. हे तर तुम्हाला माहीतच आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यांनाही ही सवलत मिळवण्यासाठी आता NCMC कार्ड असणं त्यांच्याकडे गरजेचे आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या पद्धतीने ओळखपत्र दाखवून सवलत घेत असतील, पण आता ही पद्धत पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे वेळेत कार्ड काढून घेणं फायद्याचं ठरेल. घरातील तरुण मुलांनी, नातवंडांनी आपल्या आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं हे काम स्वतः पुढाकार घेऊन करून घ्यावं. कारण अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना डेपोपर्यंत जाणं कठीण होतं. त्यामुळे तुम्ही स्वतः त्यांना घेऊन जा आणि हे कार्ड त्यांचं काढून घ्या. त्याचबरोबर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, त्यांना आपण अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणतो. ही सगळ्यात मोठी सवलत आहे. या वयोगटातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजेच आजी आजोबांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत आहे. म्हणजेच 100% सवलत त्यांना या ठिकाणी दिली जाते. पण ही मोफत सेवा घेण्यासाठी सुद्धा आता NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे घरात जर 75 पेक्षा जास्त वय असलेले आई वडील, आजी आजोबा असतील तर त्यांचं कार्ड सर्वात आधी काढून घेणं हे आता शहाणपणाचं लक्षण ठरेल. कारण मुदत संपल्यानंतर कार्ड शिवाय त्यांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर आता बोलूया आपण दिव्यांग व्यक्तींबद्दल. दिव्यांग प्रवाशांना शासनाकडून विशेष सवलती दिल्या जातात. या सवलती सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी त्यांनाही हे कार्ड काढणं फायद्याचं आहे. कार्ड असल्यामुळे प्रत्येक वेगळी कागदपत्रे सोबत बाळगण्याची किंवा दाखवण्याची अजिबात गरज नाही. तर मंडळी, बघितलं का, जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी या यादीमध्ये बसतच. त्यामुळे हा व्हिडिओ स्वतःपुरता न बघता तुमच्या कुटुंबातल्या आणि ओळखीच्या लोकांना देखील, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचंही काम वेळेत होईल. आता बोलूयात कार्ड कुठे आणि कसं काढायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुमच्या मनात एक प्रश्न सारखा इकडे तिकडे करत असेल, तो म्हणजे हे कार्ड नेमकं कुठे आणि कसं काढायचं. मंडळी, हे कार्ड तुम्हाला तुमच्या गावातले एसटी डेपोमध्ये किंवा तुमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातले एसटी डेपोमध्ये काढायला मिळणार आहे. राज्यभरात यासाठी 4000हून अधिक वितरण केंद्र सरकारने सुरू केली आहेत, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातल्या म्हणजेच दोन्ही भागातल्या नागरिकांना सहजपणे हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला लांबच्या शहरात किंवा कोणत्याही गावात जाण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या एसटी डेपोमध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड काढून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. त्याचबरोबर कार्डसाठी किती पैसे लागतात, अनेक जण मला कमेंटमध्ये विचारत होते की दादा, हे कार्ड काढण्यासाठी जास्त पैसे लागतात का. त्याचबरोबर अनेक जण असं देखील म्हणत होते की आमच्या शेजाऱ्यांकडून 500 रुपये घेतले, 1000 रुपये घेतले. तर तुम्हाला मी खरं सांगतो की हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे कुठेही जास्त पैसे देऊ नका. आणि कोण जास्त पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्हाला कोणीही फसवणार नाही. आता बोलूया कार्ड घरी कधी येतं. हे कार्ड काढल्यानंतर म्हणजेच कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमचं कार्ड तुमच्या पत्त्यावर येणार आहे. काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांमध्ये देखील हे कार्ड येतं. त्यामुळे तुमच्या पत्त्यावर जर कार्ड आलं नाही तर काळजी करू नका. ते तुमच्या गावातल्या एसटी डेपोमध्ये नक्की येऊन पोहोचेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी हे कार्ड काढलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं हे कार्ड येणार आहे. त्यामुळे मंडळी, कोणत्याही प्रकारची गोष्ट काळजी घेण्यासारखी नाही.
आता बोलूया हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कोणती कागदपत्रे लागू शकतात. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड, दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी तुम्हाला कार्ड काढायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याची अंतिम मुदत काय आहे. मंडळी, याची अंतिम मुदत, हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे. ही मुदत मी सांगत नाही, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः जाहीर केली आहे. त्यांच्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. म्हणजे या तारखेनंतर कार्ड शिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही. आता जरा विचार करा मंडळी, आता राहिले फक्त 1-2 दिवस. 1-2 दिवसामध्ये जर तुम्ही हे कार्ड काढले नाही तर पुढच्या महिन्यात तुम्हाला अजिबात सवलत मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला फुल तिकीट भरावे लागेल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता कोणताही वेळ न घालवता आजच जाऊन हे कार्ड काढून घेणं फायदेशीर ठरेल. तर मंडळी, हे कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर आजच्या आज काढून घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, पाहुण्यांना व व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल की जर तुम्ही हे कार्ड काढले नाही तर तुम्हाला मोफत प्रवास व अर्ध तिकीट बंद होणार आहे. मंडळी, अशाच प्रकारच्या ताज्या व सरकारी अपडेटसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. धन्यवाद मंडळी. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.